आज शिरपूरमध्ये अनुभव युवा मंच आणि शिरपूर फर्स्ट यांच्या संयुक्त रित्या आज सही मोहीम घेण्यात आली। या मोहिमेचा उद्देश दिल्ली येथे जंतर मंतरवर युवकांच्या विविध मागण्यांसाठी होत असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आजची ही मोहीम होती। खरं तर 5 मेला या देशामध्ये नीट सारखा अतिशय महत्त्वपूर्ण पेपर फुटला। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये टीईटी सारखा पेपर फुटला आणि अशा या सगळ्या वातावरणामध्ये तरुणांची भूमिका, तरुणांचं मोठं नुकसान करणाऱ्या या घडामोडी घडल्यानंतर या देशातला तरुण हा मोठ्या प्रमाणात जागा झाला। या पेपर फुटीच्या प्रकरणामुळे देशभरामध्ये 22 तरुणांनी आत्महत्या केली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्यांची जबाबदारी होती ती केंद्र सरकारने या सगळ्या याच्यावर एकही प्रतिक्रिया दिली नाही। या सगळ्या याच्यामध्ये सोनम वांगचुक सारख्या सामाजिक कार्यकर्त्याने दिल्ली येथे मोठं आंदोलन उभारलं आणि केंद्र सरकारने या आंदोलनाकडे देखील दुर्लक्ष केलं आणि सोनम वांगचुक यांना अतिशय लोकशाही तुडवत त्यांना उचलून नेलं। काल जी बातमी देशभरामध्ये पसरली ती या लोकशाहीला संपवणारं सगळ्यात मोठं चिन्ह दाखवणार आहे। काल जखमा देखील देण्यात आल्या तर सगळ्या युवकांना या देशामध्ये मोठा आक्रोश निर्माण झालेला आहे की तरुणांचा एवढा मोठा प्रश्न आणि त्याच्यामध्ये या अशी प्रकारची केंद्राची भूमिका ही या देशातल्या तरुणांना मोठ्या प्रमाणात जागृत करणारी आहे। त्याचबरोबर देशाच्या युवकांचं भविष्यात धोक्यात टाकणार आहे। त्यामुळे हा जो लोकशाही तुडवण्याचा प्रयत्न झालेला आहे या सगळ्या विषयावर आज आम्ही या शिरपूरमध्ये त्या सगळ्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतोय आणि आमच्या सगळ्यांची मागणी एकच आहे की देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे। जेही या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि कालच्या त्या लाठी चार्ज मध्ये जी घटना घडली त्याची कारवाई त्या सगळ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे।